पेंटाटॉनिक स्केल आणि राग जोग. आता राग म्हणल्यानंतर त्याचं चलन पण आलं. स्केल जर बघितली तर दोन्ही स्केल सेमच आहे. त्याचं इंटरप्रिटेशन वेस्टर्नमध्ये वेगळं करतात ते लोक आणि आपण वेगळं करतो. गाताना अभिनय करणं आणि अभिनय करताना गाण्याकडे लक्ष देणं हे खूप ट्रिकी असतं. मला सांग, संगीत एक्सप्लोर करताना अशा पद्धतीने तुझं लिसनिंग बदललंय असं तुला वाटतं? खूप. आणि कसं, काय एक्झॅक्टली वेगवेगळं होतंय, काय एक्सपिरियन्स करतेस? इन द सेन्स मी स्वतःला असं वाटतं मला खूप लिमिट करून घेतलं होतं. आय लव्ह लिसनिंग टू ऑल द जॉनरास. मला एवढं मी म्हणेन की पहिल्यांदा मी फक्त लाईट म्युझिक ऐकायचे, मग ताईंमुळे मी खूप क्लासिकल ऐकायला लागले आणि आपलं शास्त्रीय संगीत मी सांगू शकत नाही की तो आनंद जो आहे ना वेगळाच आहे. ते ऐकायला लागल्यामुळे कुठेतरी ती एक दृष्टी तयार होते क्लासिकल ऐकून ती थोडीफार जी काय माझी झाली आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या जॉनर्स मधलं सौंदर्य दिसायला लागलं. आणि मला असं वाटलं की यार मला हे पण ऐकायचंय, मला ते पण ऐकायचंय. आणि मी एक मध्ये इंटरव्ह्यू ऐकला लता मंगेशकरांचा, दीदींचा. त्यांना बीटल्स खूप आवडायचे आणि मला लक्षात आलं की आपण असं म्हणतो की आपण उगाच लिमिट करून घेतो स्वतःला की नाही मी शास्त्रीय संगीतच ऐकणार, मी आपलंच म्युझिक ऐकणार. पण त्या म्हणतात की सगळं ऐका, मग आपण का लिमिट करायचं? सो मी ठरवलं की मला सगळं ऐकायचंय. सो आय स्टार्टेड लिसनिंग टू एव्हरीथिंग. आणि एक एक ऐकत गेल्यानंतर मग कुठेतरी असं रिलेशन, अच्छा हे ते असं पण होतं बऱ्याच. जसं मी म्हणलं की पेंटाटॉनिक स्केल आणि राग जोग. आता राग म्हणल्यानंतर त्याचं चलन पण आलं, पण स्केल जर बघितली तर दोन्ही स्केल सेमच आहे. त्याचं इंटरप्रिटेशन वेस्टर्नमध्ये वेगळं करतात ते लोक आणि आपण वेगळं करतो. भाव वेगळा निर्माण होतो, पण एक बेसिक्स आर राईट, विच इज वंडरफुल. मला तुला विचारायचं की तुझ्या बाबतीत तुझं असं होतं का की ऍक्टिंग कुठेतरी बऱ्याच वेळेला ऍज अ सिंगर तुला सपोर्टिव्ह होते, तुझं गाणं कधी कधी तुला अभिनय करताना सपोर्टिव्ह होतं, आणि या दोघांचा अभ्यास तुला ऍज अ कलाकार तिसरंच काहीतरी करायला अजून घडवतो? मी हे नक्की सांगेन की दोन्ही मला अजूनपर्यंत हँड इन हँड खूप छान जात आहेत, म्हणजे एक अभिनेत्री आणि गायिका. राईट. कारण ऍक्टिंगमध्ये कॅरेक्टर सिंगिंग असतं की आता मला प्राजू माहिती होती, मला वेळ लागलेला आवाज तसा लावला होता. जेव्हा पर्णसाठी मी प्रियकरा गायले, मला माहिती होतं की पर्ण करतीये आणि मला साधारण तिचं कॅरेक्टर माहिती होतं की अल्लड आहे आणि शी इज अ न्यू एज गर्ल. आणि जेव्हा संस्कृत गाणं मला ऋषिकेश सौरभ जसराज म्हणाले की आपल्याला करायचंय, तर त्यात संस्कृत तो सुरुवातीचा भाग थोडा क्लासिकल बेस्ड आहे, पण नंतर वेस्टर्न येतं. सो मग आय थिंक तो ब्लेंड गाताना मी एवढंच बघितलं की तिचं कॅरेक्टर जे आहे की दोन्ही आहे तिच्यामध्ये. एक कुठेतरी ट्रेडिशनल हे पण आहे, पण एक अल्लड आणि हे थोडंसं तिचं नेचर तसं दाखवलंय त्याच्यामध्ये. दोन्ही मी आणण्याचं, मग नंतर काही फ्रेजेस मी त्याच्यामध्ये थोड्या जॅझी पण घेतल्या. सो त्या दोन्हीचा ब्लेंड मी त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. सो असं छोट्या छोट्या लेवल्सवर हेल्प होते. आणि मी संगीत नाटक केलं, त्यातच सगळ्यात मोठा फायदा झाला. मी अवघा रंग एकाची झाला जेव्हा करत होते, आणि त्याच्यापासून ऍक्च्युली अभिनयाची सुरुवात झाली. त्यामुळे पहिला प्रयोग पंत होते समोर, प्रभाकर पणशीकर. आणि बोलणं आणि गाणं हे खूप डिफिकल्ट होत होतं. मला नाट्यसंगीत शिकायचं होतं. रघुनंदन पणशीकर जे आता मी ज्यांच्याकडे शिकते, त्यांनी मला पहिल्यांदा सगळी त्या नाटकातली गाणी शिकवली. आणि एकतर गाताना अभिनय करणं आणि अभिनय करताना गाण्याकडे लक्ष देणं हे खूप ट्रिकी असतं, पण तो पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे मला खूप मजा आली ते करताना.